जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। आज हिमायतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष म्हणून मी वामनराव पाटील वडगावकर गेल्या 15 दिवसापासून हा आमचा खताचा लढा चालू आहे आणि या कृषी अधिकाऱ्याकडून आम्हाला एक स्कॅनर दिलं होतं की बाबा तुम्हाला ज्या कुणाला खत घ्यायचं असेल त्यांनी स्कॅनरवर खत चौकशी करून ज्या दुकानात खत आहे त्या दुकानात जाऊन खत घ्या म्हणून. मित्र, बऱ्याच दुकानामध्ये स्कॅनरवर खत आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो स्कॅनरवरचं खत काही दुकानदारानं त्याच्या नातेवाईकाचे, मित्राचे, मैत्रिणीचे, जवळपासचे, शेजारी बाजाराच्या सगळ्याच्या आधार कार्डावर खत लिंकिंग करून त्याच्या मोबाईलवर आलेला OTP घेऊन ते असं असताना त्याच्या दुकानच्या नावाचा खताचा स्टॉक संपून टाकण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, आज हिमायतनगरमध्ये बऱ्याच दुकानामध्ये म्हणाल तेवढं खत आहे. एका दुकानचे 2-2, 3-3 गोडाऊन फक्त दाखवले. मित्रांनो, आज हिमायतनगरला इथं बोरगडी रोडला सदाशिव मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये जवळजवळ 30-40 शटर आहेत. त्या एकाही शटर मध्ये खाली शटर नाहीये. खताचा भरपूर साठा आहे, परंतु कुठला दुकानदार आम्हाला खत द्यायला तयार नाही. आम्ही कृषी अधिकाऱ्याला बोललो, शिंदे साहेबाला बोललो, काळे साहेबाला बोललो, कपाळे साहेबाला बोललो, एवढंच नाही तर पेकम साहेबाला सुद्धा बोललो. आणि ज्या दुकानच्या नावावर स्कॅनरवर चेक करून त्या दुकानच्या नावावर जिथं खत आहे तिथंच गेलो तर तो बोलते तू खालचा आस, तू काय शेतकऱ्याची सेवा करतोस. मला तुम्हाला एवढं सांगायचं मित्रांनो, या कृषी अधिकाऱ्याच्या सहकार्याने या नांदेड जिल्ह्यामध्ये असा असणारा एक खताचा काळा बाजार चालू झाला. मित्रांनो, आपण पाहू शकता एखाद्या दुकानामध्ये जाऊन आपण जर खताची मागणी केली, अध्यक्ष साहेब बसा ना, ओ युवक तालुका अध्यक्ष बसा. एखाद्या दुकानामध्ये जाऊन आपण जर खताची मागणी केली तर ते तुम्हाला सांगतो एखाद्या भिकाऱ्यासारखा आमच्या शेतकऱ्याला वागणूक देत आहेत. मित्रांनो, चिड 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 करायला दुकानापुढे गेलं तर फुकट खत द्यायला नाही. मित्रांनो, एका दुकानचे 5-5, 6-6 हजार स्क्वेअर फीटचे 30 फूट हाईटचे खताचा साठा आपल्या हिमायतनगरमध्ये आहे. मित्रांनो, मी तर म्हणतो माझ्या अनुभवाचे शब्द आहेत. आपल्या हिमायतनगर शहरामध्ये, हिमायतनगर पूर्ण तालुक्याला 2 वर्ष खत पुरवलं एवढं खत आहे. मित्रांनो, परंतु आमच्या जे तक्रारी आता या तक्रारीची दखल घेऊन कुठला जिल्हा अध्यक्ष किंवा एखादा जिल्ह्यावरचा जिल्हा कृषी अधिकारी आपल्या हिमायतनगरला लावून भेटलेला नाही. मित्रांनो, येणारा यायला त्याचं पॉकेट त्याने घेऊन चालला. कृषी दुकानदाराकडे आम्ही चाललो ग्रुप न, आणि दादा काय झालं, आम्हाला खत का देत नाही, तुमच्या स्कॅनरवर एवढं खत दिसतं, तुम्ही आम्हाला न देण्याचं कारण काय. त्या टायमाला तो दुकानदार बोलतो, मित्रांनो, कृषी अधिकारी माझ्या खिशात आता तू किती उड्या मारायच्या मार बेटा, एक दिवस तू सुद्धा मुंडी मोडण्याचं काम आम्ही करू. म्हणजे आज शेतकऱ्याचा लढा जर कोणी लढत असेल आणि त्याला जर हे लोक चुकीचं आहे म्हणत असतील तर हे वामनराव पाटील असल्या चुक्या विश्वभर करणारा सांगतो तुम्हाला. मित्रांनो, एक कृषी अधिकारी सुद्धा आज हिमायतनगरमध्ये आमच्या दुकानात येऊन या एका शेतकऱ्याला खत घेऊन द्यायला तयार नाही. मित्रांनो, आज आता ताबडतोब 22 लोकांच्या 4-5 कॅंग्या वापस दिला. मित्रांनो, आज हिमायतनगरमध्ये DAP चा रेट 1750 रुपये. किती पोते लागतात सांगा, 100 घेऊन जा. युरिया 450, किती पोते लागतात सांगा, 200 घेऊन जा. मित्रांनो, हिमायतनगर मधल्या व्यापाऱ्याला हिमायतनगर तालुक्यामध्येच खत विकून त्यांचं समाधान नाही. सातारी, बोरी, बोरगाव हे जे तुमचे विदर्भामधले खेडे आहेत ते सगळे खेडे हिमायतनगरच्या व्यापाऱ्याने चालवायचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे
आणि वाढीव पैसे देऊन तिकडल्या सगळ्या शेतकऱ्याला खत पुरवण्याचं काम हे हिमायतनगर मधले कृषी दुकानदार करतात मित्रांनो. मग यांच्यावर आळा बसल का? मग कृषी अधिकारी याच्यावर काय याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाहीत? याचं एकमेव कारण आहे मालक गांधीजी. जाओ यारो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा. हे असं आम्ही अवतारातून पुढे चालू देणार नाही मित्रांनो. शेतकऱ्यासाठी आम्ही 15 दिवस झालं इथं झगडतोय. आम्हाला एक जिल्ह्यावरचा अधिकारी येऊन भेट दिलेला नाही. नुसता कृषी प्रधान देश म्हणून चालणार नाही. बेकम साहेबाला फोन लावला, नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये. सचिन कपाळे साहेबाला फोन लावला, नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये. भदेवर साहेबाला फोन लावला, नंबर बंद. शिंदे साहेबाला बोललो, शिंदे साहेबांचे आमच्यावर उपकार हातव. शिंदे साहेब बऱ्याच ठिकाणी येतात, परंतु हातगाव विमानातळ हत्याकाराने शिंदे साहेब आपल्याकडे 2 दिवस येतात. आज जवळजवळ 1 ते 1.5 तास झालं आम्ही अर्धा नग्न उपोषण चालू केलेलं आहे. मग ते कृषी दुकानदाराच्या विरोधात म्हणायला हरकत नाही. आज जे कृषी दुकानदार लोक हिमायतनगर कृषी कार्यालयाच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं जे काम करत आहेत, तर याचं एकमेव कारण गांधीजी. आज हिमायतनगरमध्ये आम्ही जोपर्यंत आम्हाला याचा न्याय भेटणार नाही तोपर्यंत हे अर्ध नग्न उपोषण आम्ही बंद करणार नाही. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो.